सर, आजच्या शो बद्दल आज इनॉग्रेशन झालं त्याबद्दल काय इथे मशिनरीज म्हणजे टेक्स्टाईल रिलेटेड ज्या मशिनरीज आहे त्याचं आणि स्पेशली डेनिमच्या बाबतीतलं एक्झिबिशन होतं हे त्याचं आज इथे इनॉग्रेशन झालेलं आहे। विशेषतः महाराष्ट्रामध्ये टेक्स्टाईल डिपार्टमेंटची ग्रोथ जी आहे टेक्स्टाईल विभागाची आणि टेक्स्टाईल इंडस्ट्रीची पूर्वी पण एक नंबर होतं, आजही महाराष्ट्र एक नंबरवर आहे। आता अनेक स्टेटमध्ये त्याला कॉम्पिटिशनही येत आहे, परंतु भारतामध्ये आणि महाराष्ट्रातही शेतीनंतर सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन करणारा हा विभाग आहे। त्याच्यामुळे याच्याकडे आम्ही जास्त लक्ष देतो आहे। देशाच्या आर्थिक उलाढालीमध्येही टेक्स्टाईल विभाग हा पहिला 10 विभागापैकी जो देशाची आर्थिक उन्नतीमध्ये करत असतो आणि रोजगारही उपलब्ध करून देतो। त्याच्यामुळे टेक्स्टाईल डिपार्टमेंटला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि आमचे मुख्यमंत्री लोकांनी खूप महत्त्व दिलेलं आहे आणि या इंडस्ट्रीला डेव्हलपमेंटसाठी जी मदत करता येईल ती आम्ही करतो आहे। महाराष्ट्राची टेक्स्टाईल पॉलिसी जी आहे ती भारतामध्ये सगळ्यात उत्कृष्ट पॉलिसी आहे। त्याच्यामुळे अनेक उद्योजक इथे इन्व्हेस्टमेंट करायला येत आहेत आणि पुढच्या काही वर्षांमध्ये लक्षात येईल की आपल्याला की महाराष्ट्रामध्ये पुन्हा टेक्स्टाईल इंडस्ट्रीच्या एक नंबरवर असेल देशात। तर तुम्ही आज सगळ्यांना इथे आवाहन केलेलं आहे मशिनरी मॅन्युफॅक्चरबद्दल, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? भारतामध्ये टेक्स्टाईलच्या ज्या मशिनरीज आहेत त्या मॅन्युफॅक्चरिंग कमी आहे खूपच। बहुतांश मशिनरी आपल्याला आयात कराव्या लागतात आणि देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे की आपण स्वावलंबी बनायचं, म्हणून इम्पोर्ट न करता त्या मशिनरी आपणच मॅन्युफॅक्चर करत आहोत। कदाचित वेळ लागेल त्याला, म्हणून जर मशिनरी आणायच्या असतील तर विथ टेक्नॉलॉजी विथ डिझाईन इथे आणल्या गेल्या पाहिजे। त्यांच्या आधारावर आपण इथे मॅन्युफॅक्चरिंग करू विथ कोलॅबोरेशन विथ अदर कंट्रीज आणि त्याच्या आधारावर आपण स्वतः मॅन्युफॅक्चर एकदा करायला लागलो की आपण स्वावलंबी व्हायचं या गोष्टीने। आणि सगळ्यांना आवाहन केलं आहे की मॅन्युफॅक्चरिंग ज्या मशिनरी ज्या आहे त्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करू। थँक्यू व्हेरी मच।